नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्व मध्ये स्वागत करते. मी आज आले एका एकदम भारी लग्नाच्या सोहळ्याला आणि आता आपल्यासोबत टीम राईड आहे आणि ते पण कॉन्स्टेबल मजनू मधले. आणि ते टीम राईड एवढे एनर्जेटिक होते की त्यांचा डान्स बघून मी पागल झाली होती की काय नाचतायत ही लोक. तुम्ही पहिले कसे आहात सगळे? खूप छान, मजा येते, धमाल येते, लग्नात आल्यासारखं वाटतं आणि लग्नातलीच मजा अनुभवतोय. मस्त आहे, मजेत आहे, खूप धमाल करतोय. तुझा जरा डान्स खूपच वेगळा होता जो काय आम्हाला व्हिज्युअल्स भेटलेत आणि ते एकदम असे व्हायरल होणार आहेत. आता जाणार आहेत, व्हायरल होणार आहेस. तू कशी आहेस? मस्त. बाय द वे, टीम राईडनी काही तयारी केली आहे की नाही? खूप तयारी केली आहे. मंजूच्या लग्नासाठी आम्ही सगळेच आतुर होतो, एक्साइटेड होतो आणि फायनली तो क्षण आलाय. सत्या मंजू एकत्र आले, त्यांचं लग्न होतंय. त्यामुळे मंजूची टीम जोरदार तयारी करून उभी आहे सत्याला जावई म्हणून स्वीकारायला. कान कोण पिळणार आहे? कान पिळण्याचा मान पप्याला मिळाला. मान पप्प्याला मिळालेला आहे आणि पप्प्या खुश आहे की सत्या दाजीचा कान पिळायचा आहे त्याला, त्यामुळे खूप एक्साइट आहे तो. भारी वाटतंय कारण तुझी एक्साइटमेंट ते डान्स मधूनच कळाली आणि तर ऑडियन्स वेगळंच त्याच्यावरती प्रेम देणार आहे. त्याच्यावर कळणार तू किती भारी भाऊ आहेस ते. सो आता बहिणीचं लग्न होतंय, सो काय आतून भावना येतात की एकदम भावनिक क्षण झालाय आणि एकदम रडणार तर सगळेच आहेत, स्टील एकदम असे भरून येणार आहे आणि तुम्हाला तिथला काय सांगायचं आहे का? खूप काळ झाला आम्ही एकत्र काम करतोय आणि जेव्हा मंजू दीदीचं लग्न होतं तेव्हा ती वाघमारेंच्या आणि काटेंच्या घरी नसते, त्यामुळे त्याची खूप आठवण येते. पण याआधी जेव्हा पहिलं लग्न झालं होतं तेव्हा ती तिथं जरा तिला सहन करावं लागलं सगळं. तर आता जेव्हा लग्न होऊन मंजू दीदी सत्याच्या घरी जाईल तेव्हा मला तिला एवढंच सांगायचंय की यावेळी कोणाचं काहीच ऐकून घ्यायचं नाही. कारण आता तुम्हाला लक्षात येईल की आत्ता जेव्हा मम्मी साहेबांनी काहीतरी कटकारस्थान केलंय तेव्हा सत्याला ते नजरेत आले की आपली मम्मी काय काय करते. सो आता सत्या पण तिच्या पाठीशी असणार आहे. त्यामुळे मंजू दीदीला माझं एवढं सांगणे की तू कोणालाच घाबरू नकोस, आम्ही तुझ्यासोबत आहे. येस, तिच्यासोबत तुम्ही आहातच, पण भावांकडून काय मेसेज खरं तर मी तिचा भाऊ तसं म्हणायला लागत नाही, कारण मी आत्तेभाऊ आहे आणि मी अमृतावर मनापासून प्रेम करतोय मी. त्यामुळे पण काय वाघमाऱ्यांच्या आणि काट्यांच्या घरात जसं मी म्हटलं तसं कर्तबगार मुलगी पहिल्यापासून मंजूच आहे. मंजूने अख्खं घर सांभाळलेलं आहे. म्हणजे पैसे असतील किंवा भावनिक क्षण असतील तर तिनेच ते सांभाळून ठेवलेत आणि खूप सोसलंय, लहानपणापासून खूप काही सोसलंय मंजूने, आत्ताही सोसत आली आहे. तर आता कुठेतरी तिच्या आयुष्यात आनंदाचे, प्रेमाचे क्षण येत आहेत. फायनली तिचं सत्यासोबत लग्न होतंय. ज्याच्यावर तिचं प्रेम आहे मनापासून, त्याच्यासोबत तिचं लग्न होतंय. तर माझं मंजूला एवढंच सांगणं असेल की हे आयुष्य, हे क्षण खूप मोलाचे असतात. ते जग आणि भरपूर अनुभवून घे. मनापासून अनुभवून घे. किती गोड आहे हा ऍक्च्युली मेसेज. तुझा काय मेसेज आहे? पप्प्या तर खूप खुश आहे कारण त्यांचं फायनली आता त्यांचं लग्न होणार आहे आणि पप्प्याला खात्री आहे, 100% विश्वास आहे सत्या दादावर की तो खूप खूप प्रेम करतो मंजूताईवर. त्यामुळं काय मला काय आता फार काळजी करायची गरज नाहीये मंजूताईचं. त्यामुळं तिला समजेल, आता मजा येईल तिला. तिला तसं ह्या मेसेज मध्ये तिला कळालं तिला काय बोलायचंय ते. सध्या मम्मी साहेब जेव्हा त्रास देत होत्या तेव्हा तुम्हाला असा किती राग यायचा किंवा तुम्ही त्यासाठी किती प्लॅनिंग करायचं? आता जर समजा चुकून मम्मी साहेबांचा परत नेचर पलटला, मग तुमची काय रिएक्शन असेल? तो तर पलटणारच आहे. ते मला आधीपासून माहिती आहे. म्हणजे अमृताला माहिती आहे की या दोन बायका आत्या आणि मम्मी कधीच बदलणार नाहीत. त्यांचा जो मूळ स्वभाव आहे तो त्या सोडणार नाहीयेत. आम्ही फक्त लक्ष ठेवून असतो की बाबा कधी या काहीतरी करतात आणि कधी आम्ही त्यांच्या आधीच विचार करतो यांचे हल्ले कसे थांबवायचे याचा. अच्छा, तुझी ही तयारी असणार आहे, मग तुझी काय असणार आहे? माझी मंजूच्या बाजूने तयारी असेल की मी मंजूला सांगेन की तू किती कणखरपणे उभी राहतेस ते बघ आणि आता हा सगळा पुढचा लढा तुला द्यायचा आहे. आम्ही तुझ्या मागे आहोतच, पण हा सगळा लढा तुला द्यायचा आहे. अन्याय सहन करू नकोस. छोट्या छोट्या बाबतीत सुद्धा अन्याय सहन करू नकोस. उभी राहा स्वतःच्या हक्कांसाठी, अधिकारासाठी आणि सत्यावरच्या प्रेमासाठी तर पहिले उभी राहा. तुझा खमखा भाऊ वाटतोस किंवा मित्र, भाऊ नाही पण मित्र म्हणेन मी. खरं तर डीजे तसा नाहीये. पण तो मनापासून तर तसाच आहे की मंजू असेल, अमृता असेल किंवा मामी असतील, त्यांना जरा जरी कुठे खुट्ट झालं तरी डीजेच्या डोळ्यात पाणी येऊ शकतं. कुठे त्यांना टचकन त्यांना दुखावलं कोणी जरी तरी डीजे खूप हळवा आहे. डीजे खूप काय म्हणतात त्याला, प्रेमळ आहे. त्यामुळे तो त्या सगळ्यांच्या बाबतीत खूप
सोशिक आहे, तर तो सहन नाही करू शकणार ते. म्हणूनच तुझे एकदम असे खमके मेसेजेस आहेत तिला. कारण त्याने आईचा विरोध बघितलाय ना एवढ्या जवळून, आई वडिलांचा विरोध आणि त्यांचं वागणं बघितलंय, त्यामुळे ते त्याला बदलायचंय की प्लीज हे करू नका, असं त्याचं सांगणं आहे. येस येस, नक्की ती ऐकेल ही गोष्ट. ऍक्च्युली हे ह्यासाठीच असतं की आपले मेसेजेस त्यांच्यापर्यंत पोहोचेल. कधी कधी आपल्या मनातल्या गोष्टी आपण बोलतच नाही, होय, खरं आहे. त्यामुळे मी हा प्रश्न विचारला. तुझं काय आहे? माझं हेच आहे की म्हणजे पप्प्याच्या पार काय हातात नाहीये, पण तो त्याला जर वाईट वाटलं की मंजूवरती अन्याय होतो तर तो तुमसत राहू शकतो. फार फार तर एकदा दोनदा सत्यदादाशी बोलू शकतो. पण खूप प्रेम आहे त्याचं पण की मंजूताईसोबत असं नाही घडायला पाहिजे, पण फार गोष्टी त्याच्या हातात नाही आहेत. त्यामुळं मी जे काही सांगायचं असेल पप्प्या, तो डायरेक्ट सत्यदादाला सांगू शकतो की असं असं घडतंय तर तू बाबा लक्ष दे. मंजूताई पण कधी ऐकते कधी नाही ऐकत. तर असं आहे, तर त्याप्रमाणे तो चालू शकतो. तुला सत्या दादावरती खूप विश्वास आहे आणि आय गेस तो त्या विश्वासावर पार पडतोय आणि तो तशा तशा प्रकारे त्याने आजपर्यंत वागतोय. पार पाडलंय सत्यदादाने तेवढं पार पाडलंय, म्हणूनच आमचा सगळ्यांचा सत्यदादावर तेवढा विश्वास आहे. ऍक्च्युली म्हणूनच आता ते दोघे एकत्र पुन्हा येत आहेत. मी एक महत्वाचा किस्सा ऐकला आता रिसेंटली की आपली जी सिरियल आहे कॉन्स्टेबल मंजू, ती ऍक्च्युली जेलमध्ये दाखवतात आणि ते जिथले काय म्हणतात जेलर आहेत आणि ते सगळे बघतात आणि इवन ते हे म्हणतात की तुम्ही जा, आम्ही बघतोय आणि आम्हाला ही सिरियल बघायची आहे. हो. मग ही किती प्राऊड फिलिंग आहे. तुम्हाला तुमचं पर्सनल मत काय आहे याबाबतीत? खर तर कुठलाही प्रेक्षक असू दे तो कलाकारासाठी महत्वाचा असतो, पण असे काही किस्से ऐकल्यानंतर आम्हाला खूप मनापासून समाधान वाटतं की ज्याच्यासाठी हे सगळं चाललेलं आहे, मनोरंजन विश्व ज्याच्यासाठी म्हणून चाललेलं आहे, ते कुठेतरी पार पडताना दिसतं की म्हणजे जेलमध्ये जे असलेले कैदी असतील ते जर आपली सिरियल बघत असतील आणि 4 घटका आम्ही त्यांचं मनोरंजन करू शकत असू, तर ती आमच्यासाठी खरंच अभिमानाची गोष्ट आहे आणि ह्याचसाठी एखादा कलाकार जगत असतो आणि तेच पूर्ण होताना बघितलं तर त्याच्यासारखी सुखाची गोष्ट दुसरी कुठलीही नसेल. कारण ही ऍक्च्युली गोष्ट वेगळी आहे. कारण महत्वाचं म्हणणं तर सिरियल दाखवतच नाही जेलमध्ये, हो. आणि दाखवते आपली ही सिरियल बघतायत ती लोक आणि ते पण आवडीने. होय. ते स्वतःला जवळचे समजतात तुमच्या आणि ते असं म्हणतात की नाही हे आपल्या जवळचे. यात खरं तर लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार या सगळ्यांचं श्रेय आहे. कारण लेखकाने त्या पद्धतीने ती गोष्ट नेली आहे, दिग्दर्शकाने त्या पद्धतीने ती मांडली आहे आणि कलाकार तेवढ्याच मनापासून ती सादर करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून हे सगळं टीमवर्क आहे. अगदी स्पॉट दादांपासून ते सत्या, मंजू किती मेहनत घेतात हे आम्ही रोज बघत असतो. त्यामुळे त्यांच्या त्या मेहनतीचंच हे फळ आहे असं मला वाटतं. येस, नक्कीच तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीचं फळ आहे आणि त्यामुळे तुम्हाला तेवढं प्रेम पण मिळतंय. तुला काहीतरी म्हणायचं होतं? नाही बोलला हा. नाही हेच आहे की ही खरं तर कामाची पोचपावती आहे की आपण वर्ष झालं आज आपण हे काम करतोय. अशा प्रकारचे ज्यावेळेस आपल्याला अनुभव रिव्ह्यू येतात. मिळतात, अनुभव येतात, त्यावेळेस खूप भारी वाटतंय एखाद्या कलाकारासाठी की कारण काय आहे की आत्ता प्रेक्षकांची आत्ता ही स्टेज आहे की प्रत्येक प्रेक्षक हा प्रत्येक कॅरेक्टरच्या इमोशनली इन्व्हॉल्व झालेला आहे. खूप जवळ गेलेला आहे तो. आणि म्हणजे हे सगळं बघताना आम्ही बघतो, कमेंट्स बघतो, व्ह्यूच्या माध्यमातून मिळणार त्यांची अपेक्षा सुद्धा बघतो. हो. त्यांची अपेक्षा बघतो. म्हणजे कमाल आहे हे. खूप छान वाटतं. आणि आणि हेच बोलला त्याप्रमाणे की लेखक, दिग्दर्शक, कलाकार, आपले क्रिएटिव्ह त्यांचं खूप मोठं श्रेय आहे याच्यामध्ये आणि धमाल आहे हे. ऍक्च्युली हा जसा म्हणाला की कमेंट्स आणि व्ह्यूज वरती मी ना तुझ्यामुळे मीम्स पाहिले होते सिरियल्सचे की तू नाही का सिरियल्सचे मीम्स शेअर करायचा, तुझा एखादा फोटो असायचा आणि तू शेअर करायचा. कधी कधी सन मराठीच्या पेजवरती किंवा टॅग्स मध्ये असतात तुमचे मीम्स की अरे काहीतरी हा म्हणालाय म्हणून मीम्स असतात, हा म्हणालाय म्हणून मीम्स असतात किंवा काहीतरी गोड क्षण झालेले मीम्स असतात. तुम्हाला ऍक्च्युली वाटलेलं की तुमच्या सिरियल्सचे किंवा तुमच्या डायलॉग्सचे, मोस्टली डायलॉग्सचे म्हणत्या मीम्स होतील? नाही, खरं तर असं काही त्या एवढी प्रसिद्धी मिळेल आणि एवढं हे मिळेल असं समजून कोणी कलाकार काम करत नसतो. आय गेस आपण एक कॅरेक्टर उभं करण्याचा प्रयत्न करतो, ते समजून लेखकाने काय लिहिलंय, दिग्दर्शकाला काय म्हणायचं हे समजून आपण काम करण्याचा प्रयत्न करतो. आणि सन मराठीचे सुद्धा तेवढे आभार आहेत की त्यांनी आम्हाला तेवढा प्लॅटफॉर्म दिला आणि त्या प्लॅटफॉर्मच्या आधारावर आम्ही ते करू शकतो. म्हणजे खरंच लेखकाचं क्रेडिट, दिग्दर्शकाचं आणि चॅनलचं सुद्धा क्रेडिट आहे आणि मग आमची मेहनत आहे त्या सगळ्यावर, नंतर आमची मेहनत येते. त्यामुळे हे सगळं क्रेडिट त्यांचं आहे आणि खूप छान वाटतं की एवढे कनेक्ट करतायत लोक आपल्याला. कारण एवढ्या धकाधकीच्या आयुष्यात सध्या एवढं स्पीडने सगळं आयुष्य सगळ्यांचं चाललंय,
तर त्यात कुठेतरी आपण त्यांच्या दोन घटका आपण कुठेतरी वेगळ्या पद्धतीने त्यांना मनोरंजन करू शकतो त्यांचं, याचा खरंच आनंद आहे आम्हाला. आणि हे मीम्स वगैरे आम्हाला काही एवढं अपेक्षा तर नव्हती, मला तरी नव्हती, पण ते तेवढ्या अपेक्षेबाहेरचं प्रेम देत आहेत त्याबद्दल त्यांचे आभार खरंच. तुझा गोड मेसेज किंवा गोड गोष्ट ऐकून भारी वाटलं. मला एक शेवटचं जाता जाता तिघांकडून पर्सनली ऐकायचं. कॉन्स्टेबल मंजू हे ऐकल्यावर आणि तुमच्या परिवाराबद्दल तुम्हाला एक शब्द बोलायचा असेल तर तुम्ही काय बोलाल? सायलेन्स झालं. खूप शब्द आले ना डोक्यात, त्यातला एकच प्रेम. धमाल. धिंगाणा. हे दोन शब्द ओके, ते एकत्र आले ते एकच आहे, पण ठीक आहे. तीन भारी वाटलं. प्रेम, धमाल आणि धिंगाणा म्हणजे कॉन्स्टेबल मंजू. थँक्यू सो मच. तुम्हाला ऑल द बेस्ट. आणि तुम्हाला पहिलं ऑल द बेस्ट यासाठी की तुम्ही उन्हात शूट करताय गरमीमध्ये, आणि काळजी घ्या स्वतःची आणि पाणी पित राहा. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन विश्वाचे सुद्धा खूप खूप मनापासून आभार की ते एवढे प्रवास करून साताऱ्याला आले आणि इकडे आम्हाला त्यांनी संधी दिली बोलण्याची. आणि प्रेक्षकांचे मनापासून आभार. आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती की 22 ते 26 मार्च सत्या मंजूचा लग्न सोहळा रंगणार आहे, रोज रात्री 8 वाजता फक्त आपल्या सन मराठीवर.